आणि माहितीये का, मला एक श्लोक खूप सुंदरसा आठवतो. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला असं सांगितलं होतं की यद्यद विभूतिम मत्सत्वम श्रीमद ऊर्जितमेव वा तत्तद एव अवगच्छत्वम मम तेजोंश संभवम. जेव्हा विद्यार्थ्याला एखादा कल्याणाचा मार्ग, नवीन दिशा मिळते आणि ज्यांच्याकडून मिळते तो अंश देणारा हा मीच, म्हणजे तुमच्यात आम्हाला ईश अंशत्व जाणवलं. आणि असे तुमच्यासारखे कार्यक्षम अध्यापक जर मिळाले ना आजच्या पिढीला, तर निश्चितच उज्ज्वल भविष्य आहे. नमस्कार. आज आपण आलो आहोत कमलाबाई कन्या विद्यालयामध्ये. ह्या शाळेत येण्याचं कारण म्हणजे काय, तर मुलींना नवीन टेक्नॉलॉजी बद्दल माहिती घेतली पाहिजे. म्हणजेच कुठली तर आज आपण इथे सेशन्स घेणार आहोत ड्रोन टेक्नॉलॉजीवर. या सध्याच्या काळात अध्ययन अनुभव जास्तीत जास्त द्यावे या दृष्टिकोनातून आमच्या शाळेमध्ये तुम्हाला सगळ्यांना मी आमंत्रित केलंय किंवा परवानगी दिली आहे. तर मलाही खूप उत्सुकता आहे. तर बघूया आपण सगळे की विद्यार्थिनी पण कशा क्युरियस आहेत आणि त्या काय काय रिस्पॉन्स देत आहेत हे आपण आता बघूया. तुम्हाला ड्रोन बनवता येतो की नाही? यांना ड्रोन बनवता येतो. आणि आता बघा, आता वाजले 4 वाजायला 5 मिनिट बाकी आहे. 4 वाजून 40 मिनिटांनी तुम्ही सगळे लोक मला सांगू शकणार आहे की ड्रोन कसा बनवतात. चॅलेंज? बर. हे मला माहिती की त्यांना माहिती, त्यांना नाही माहिती, त्यांना माहिती, तुला माहिती, त्यांना माहिती, मॅमला माहिती, त्यांना माहिती, त्यांना माहिती, त्यांना माहिती, थोडा त्यांना माहिती पडेल, त्यांना माहिती. हमको नहीं पता, हमको कुछ नहीं पता. तुम्हाला मॅगी बनवता येते ना? येते. मॅगी बनवण्यासाठी काय काय लागतं? पाणी, बरोबर. मॅगी, मसाला. चला, कशी बनवतात मॅगी आता सांगा तिला. जसं इथं भांड असतं त्याचप्रमाणे इकडे असते फ्रेम. काय असते? ड्रोन बनवण्यासाठी सगळ्यात पहिले काय लागतं? फ्रेमला उडवण्यासाठी मोटरच्या स्पीडला कंट्रोल करायला ESC ला मेसेज देण्यासाठी कोण लागतं? या सगळ्यांना एकत्रितपणे काय म्हणतात? आता ड्रोन हा एक पार्ट आहे का? ड्रोन इज द कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल पार्ट. आली की नाही मजा? समजलं का सगळ्यांना? तर जसं की आता तुम्ही बघू शकताय आपलं ड्रोनचं सेशन पूर्ण झालंय आणि आता आपण बघणार आहे मुलींचा काय फीडबॅक यायच्यावर. जेव्हा आम्हाला सूचना आली की आमचा ड्रोनचा लेक्चर होणार आहे तेव्हा आम्हाला थोडं बोर वाटलं, पण आल्यावर दादांना, त्या दीदींना, तुम्हाला सर्वांना बघून आम्हाला खूपच छान वाटलं. मला सरांची जी ऍक्टिंग होती ती पण आवडली. सरांनी जे मध्ये मध्ये शिकवताना मजेशीर गोष्टी केल्या त्या खूप आवडल्या. सरांनी आम्हाला खूप हसवलंय. आपल्या वर्षभरात हे सगळ्यात मस्त लेक्चर झालेलं आहे. आम्हाला बाकीचे सर्व लेक्चर बोर वाटतात, पण हा एक पण मिनिट असं वाटलं नाही की बोर आहे. एकदम मस्त. एवढी मजा आम्हाला आधी कुठेच आली नव्हती. एवढी मजा आम्हाला फर्स्ट टाइम आमच्या शाळेत आली. एवढी मजा खरंच. जो बी लेक्चर आम्ही ऐकायचो होतो पुरं बोर जायचं, आणि हा लेक्चर म्हणजे एकदम छान होता दीदी. विक्रम भैया लाखात एक. सरांनी आणि तुम्ही आमच्या स्कूलमध्ये येऊन आम्हाला शिकवलं त्यासाठी तुमचं खूप खूप थँक्यू. स्त्री शिक्षण संस्थेची आमची कमलाबाई शंकरलाल कन्या शाळा धुळे, या आमच्या शाळेत तुमच्यासारखे कार्यक्षम अध्यापक आले आणि आमच्या विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर रीतीने ज्ञानाचा एक नवा मार्ग तुम्ही दाखवला. याबाबत विद्यार्थीच नाही, आम्ही देखील खूप खुश आहोत. आणि पहिला मुद्दा म्हणजे ह्या टीमची शिकवण्याची पद्धत इतकी उत्तम आहे की बोलण्याची शैली आणि मुलांमध्ये मुलांसारखं होऊन शिकवणे ही त्यांच्यातली खूबी जी होती, त्याच्यामुळे मुली फारच प्रभावित झाल्या. सर शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये विविध ठिकाणी जाऊन ड्रोन टेक्नॉलॉजी बद्दल जे लेक्चर्स देतात किंवा ज्या ऍक्टिव्हिटीज स्टुडंटकडून करून घेतात त्या विद्यार्थ्यांना खूप मनापासून आवडतात. हेच आम्हाला आजच्या सेशन मधून जाणवलं आहे. जे काही अपेक्षित होतं त्यापेक्षा खूपच छान माहिती मुलींना मिळाली. आणि माहितीये का, मला एक श्लोक खूप सुंदरसा आठवतो. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला असं सांगितलं होतं की यद्यद विभूतिम मत्सत्वम श्रीमद ऊर्जितमेव वा तत्तद एव अवगच्छत्वम मम तेजोंश संभवम.
जेव्हा विद्यार्थ्याला एखादा कल्याणाचा मार्ग, नवीन दिशा मिळते आणि ज्यांच्याकडून मिळते तो अंश देणारा हा मीच, म्हणजे तुमच्यात आम्हाला ईश अंशत्व जाणवलं. आणि असे तुमच्यासारखे कार्यक्षम अध्यापक जर मिळाले ना आजच्या पिढीला, तर निश्चितच उज्ज्वल भविष्य आहे. त्यामुळे हे जे कृतीयुक्त शिक्षण आणि दैनंदिन जीवनात जे काही स्वयंपाक करतो आपण किचन मधल्या वस्तू, यांच्या साहाय्याने त्यांनी ड्रोन कसा बनवायचा हे त्यांनी समजावून दिलं. आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक वेगळाच उत्साह संचारला. आणि माहिती, विद्यार्थी हे तेजस्वीच असतात, त्यांच्यात ऊर्जा असते, फक्त ती आपल्याला बाहेर व्यक्त करून त्यांना तो मार्ग दाखवायचा असतो. आणि हा मार्ग तुमच्याकडून मिळाला. आणि ड्रोनच्या प्रत्येक कॉम्पोनंटचं कार्य हे पीपीटी प्रेझेंटेशन, कृती आणि विद्यार्थिनींच्या सहभागातून घेतलं. त्यामुळे मुली अतिशय खुश झाल्या. त्याचप्रमाणे मी, माझे सहकारी शिक्षक हे पण खूप खुश झालो. आणि त्यामुळेच मला आता असं वाटायला लागलंय की अजून एक वर्कशॉप व्हावं ज्यामध्ये मुली स्वतः ड्रोन बनवतील. आणि अशाच ऍक्टिव्हिटी आम्ही आमच्या शाळेत सरांकडून करून घेण्यासाठी सगळेजण उत्साही आहोत. आम्हीच, आमचे सर्व शिक्षक आणि आमच्या विद्यार्थिनींना देखील सेशन खूप आवडले. या टीमला खूप खूप शुभेच्छा. सरांनी परत यावं, वर्कशॉप घ्यावं आणि आम्हालाही सुद्धा नॉलेज यावं त्या गोष्टीचं. आम्ही आता सुरुवात केली आहे, पण सरांमुळे भरपूर काही आम्हाला नॉलेज आलं, त्यामुळे थँक्यू सर. तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. तर मी सरांना पुनश्च आमंत्रण दिलंय की नेक्स्ट टाइम आपण अशा प्रकारचं वर्कशॉप घेऊया. त्यामुळे अगदी महिन्यातून एकदा नाही म्हटलं तरी वर्षातून 1, 2, 3 सेशन असे व्हावेत अशी माझी पण अपेक्षा आहे. धन्यवाद सर. दीदी मला पण खूप आवडलं. बाय दीदी. बाय 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 बाय. सेशन कसं वाटलं? खूप छान. मजा आली की नाही? हो.